नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, दया पवार सरांचं बलूत हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग आपण वाचनाला सुरुवात करूयात. आता गावची कामं महारांनी बंद केलेली. मराठ्यांचा नवरदेव वेशीपाशी ओवाळला जात नाही. गावची जत्रा वाजवण्याचं बंद करतात. मर्याईचा गाडा एका गावावरून दुसऱ्या गावाला नेण्याचं बंद होतं. एकदा तर होळीच्या सणाच्या वेळी महारांनी विस्तव द्यायचं नाकारलं म्हणून तुंबळ भांडण. काहींची डोकी फुटली. गावात काड्याची पेटी नव्हती काय? पण तसं काही रूढीपुढं विचारायचं नाही. महारांनी होळीकरता विस्तव दिला नाही तर गावावर काहीतरी भयंकर गडांतर येणार असा गावकऱ्यांचा समज. महार मंडळी अशा वेळी खूप भाव खायची. याच वेळी जुन्या भांडणाला उजाळा मिळाला. सामाजिक चळवळीच्या रेट्यामुळं बदलत होतो. काही जुन्या संकल्पना मातीआड लोटल्या जात होत्या. पूर्व परंपरेने आमच्या घरात खंडोबाची पूजा व्हायची. आईनं चांदीचे काही नवीन टाक बनवून घेतले होते. वडील वारल्यामुळं आई परिस्थितीच्या दडपणामुळं मनातून कमलीची भेदरली होती. ती रविवारी खंडोबाला आंघोळ घालायला सांगायची. घोड्यावर बसलेला खंडोबा, हातात तलवार, त्याच्या सोबतीला भैरोबाही असावा. आंघोळ घालायची म्हणजे ताटात पाणी घालून धुवावं. विटकरानं त्याच्यावरती गंज झटकायचा. लखलख करायचे. धुतलेलं पाणी घराच्या कौलांवर फेकायचं. संध्याकाळी तळी भरायची. बेल भंडारा उधळायचा. खोबऱ्याचे तुकडे वाटायचे. कपाळाला भंडारा लावायचा. हा असा आठवड्यातून एक दिवस पूजेचा होता. तसाच समध्याला पाणी घालणे हाही दिनक्रम असायचा. गुरुवारी उपवास धरायला लागे. लहानपणी ह्या समाध्यांबद्दल मला खूपच कुतूहल होतं. तेव्हा महारवाड्यात पूर्वेला असलेल्या धोंडाळीवर साबराचं घनदाट रान होतं. काटेरी झुडपात समाध्याची उघड्यावरच समाधी असायची. काळा किभिन्न चौरस दगड, त्यावर 2 पादुका कोरलेल्या. आईला विचारायचो, कोण ग हा समाध्या आणि आपण त्याची पूजा का करायची? समाध्याविरुद्ध बोलणं आईला आवडायचं नाही. या भीतीनं ती शहारायची. त्याच्या दिशेने हात जोडायची. सांगायची, अरे हा बाबा आपला पूर्वज संन्यासी होता म्हणतात. अनेक तीर्थस्थानं त्यानं केलेली. मरणाच्या वक्तीला पाय पांढरीला येऊन मेला. त्याची आहे ही समाधी. त्याचीच आपल्या घरावर पाखर आहे. तो जरा चिडला तर आपल्या घराचा सत्यानाश होईल. आणि मग माझ्या लहानपणाच्या गोष्टी सांगायची. तू लहान असताना झोपेतून उठून चालायचास. अंगणात जाऊन कुणाला समजणार नाही अशा भाषेत बडबडायचास. समाध्याचा अंगारा मी लावायची तेव्हा तुला आराम वाटायचा. आईच्या भाकड कथेवर माझा विश्वास नसायचा. पण आईच्या समाधानासाठी मी ह्याच्यावर पाणी ओतायचो. नैवेद्य दाखवायचो. पाणी ओतताना लक्षात यायचं, कावळ्या कुत्र्यांनी त्यावर विष्ठा टाकलेली आहे. वाटायचं एवढा मोठा समाध्या, पण कावळी कुत्रीही त्याला घाबरत नाहीत. हा कसला देव? साबराच्या काटेरी जंगलात मला हमखास उमा आजानं सांगितलेली निळावंती आठवायची. वाटायचं समाध्याच्या खाली खोदून पाहिलं तर आपल्याला निळावंती सापडेल. आपल्याला ती वाचायला मिळेल. मग पशुपक्ष्यांची भाषा आपल्याला अवगत होईल. पण त्या लहान वयात हे धाडस केव्हाच झालं नाही. पुढं जेव्हा आंबेडकरी चळवळीचा जोर वाढला तेव्हापासून समाध्या म्हणजे भंपक वाटू लागला. वाटायचं हा कुठला आपल्यापेक्षा हुशार? आपल्याला तर कितीतरी नव्या गोष्टी माहीत आहेत. हळूहळू समाध्याबद्दलचं माझं आकर्षण कमी झालं. मी त्याला जशी आंघोळ घालायचं बंद केलं तसं खंडोबालाही बोचक्यात बांधून टाकलं. आईही पुढं माझ्याशी वाद घालत नव्हती. आमची मुंबईची काकू मात्र अजूनही समाध्याच्या सामर्थ्याला घाबरते. मुलानं दारू सोडावी म्हणून तिनं त्याच्या डोक्यावर सावली केली आहे. मी जसा बदलत होतो तसा महारवाडाही बदलत होता. महारवाड्यात वरल्या आळीला शंकर नावाचा एक वेडा राहत होता. काळा किभिन्न, डोक्याच्या जटा वाढलेल्या,
अंगावर एकही वस्त्र ठेवायचं नाही, फक्त लंगोटी. जवळपासचे कुणी नातेवाईक नाही. त्याचं घर एकदा पाहिलं जणू काय उकिरडा. कुस्तीच्या हौदात माती असते तशी त्यानं साऱ्या घरात राख पसरलेली. अंगावर काही न घेता तो त्याच्यात लोळत असे. राखेमुळं बहुधा त्याला थंडी वाजत नसावी. बाहेर पडला म्हणजे निशाचर वाटायचा. कुणाशी फारसा बोलत नसे आणि कुणाला तसा त्रासही देत नसे. कधी कधी कुणी काही खायला देईल यावर त्याचा निर्वाह व्हायचा, किंवा रानातील कंदमुळं उकरून तो खायचा. त्याच्या अफाट ताकदीला बहुधा गावकरीही घाबरत असावेत. सकाळी उठला म्हणजे विहिरीवर घागर घेऊन जायचा. तोंडानं थू थू करायचा. कंटाळा येईपर्यंत मनसोक्त आंघोळ करायचा. घागर खांद्यावरून घेऊन गावाला आला म्हणजे मारुतीच्या देवळापाशी क्षणभर थांबायचा. मोजून दररोज देवळाच्या पायरीला लाथा झाडायचा. त्याचा काय अर्थ होता हे त्यालाच माहीत. मरेपर्यंत त्याचा हा क्रम चुकला नाही. गावकरी वेडा म्हणून सोडून द्यायचे. नंगे को खुदा डरता है ही म्हण त्याच्या बाबतीत खरी ठरायची. महारवाड्यात असेच एक शेंद्राचे देवीचे ठाणे होते. तिथं तर हा जाऊन आम्हाला समजणार नाही अशा भाषेत त्या देवाशी भांडायचा. जुन्या खेटरानं त्याचं तोंड सडकायचा. हा वेडा कशामुळे झाला, त्याचं लग्न झालं किंवा नाही हे आम्हा मुलांना कळायचं नाही. ह्या वेड्यावरून दुसरा एक वेडा आठवतो, पण तो सुशिक्षित होता. त्याला वेडा कसं म्हणावं हाही प्रश्न होता. शिरसाट मास्तर तेव्हा सायकलवरून आमच्या गावी यायचा. खूप बडबड करायचा. एखाद्या सभेत बोलावं तसं वक्तृत्व. तालुक्यात गणोरे इथं त्यांची सासूरवाडी होती. गणोऱ्याला वर्षातून एकदा देवीचं फार मोठी यात्रा भरते. देवळाचा पुजारी हा शिरसाटांचा सासरा. सासऱ्यानं देवीची पूजा सोडावी म्हणून शिरसाटानं जंग पछाडलं. पण देवीच्या यात्रेची फार मोठी कमाई. वर्षभर पुरेल एवढी चंदी मिळायची. कोंबडी, बोकड, खण, नारळ, देवीचा गल्ला हे सारं सासऱ्यालाच मिळायचं. देवीचा पुजारी महार कसा हा प्रश्न अनेकांना पडेल. पण महारवाड्यातील एक गरीब सून घरातील जाचाला कंटाळलेली. कच्च्या घागरीनं पाणी वाहायची. तिनं पुढं जीव दिला. कोणत्या काळात ही घटना घडली हे कुणाला सांगता येत नाही. सुनबाई आता जागती ज्योती देवी झाली. सारा बहुजन समाज तिच्या पायी लीन झालेला. असं जागृत देवस्थान सोडावं हा सासऱ्याला पोरखळ वाटत होता. सासरा ऐकत नाही म्हणून शिरसाटनं बायकोच सोडलेली. तेव्हापासून सारखा ताळतंत्र सोडून बडबडतो आहे. त्यानं तालुक्यात मोहीम काढलेली. सायकलीला लांब पिशवी लटकवलेली. प्रत्येक महारवाड्यात जाऊन शेंद्राचे गोटे गोळा करणे आणि ते तालुक्याच्या गावी नदीच्या डोहात बुडवणे हा त्याचा छंद. शाळेतून सस्पेंड केला म्हणतात. सुपरवायझरनं शाळेत सर्व शिक्षकांसमोर घोर अपमान केला. शाळा सुटल्यावर नाक्यावर हा पान खाऊन उभा होता. समोरून परीटघडीचे पांढरे शुभ्र कपडे घालून सुपरवायझर येतो आहे. मास्तर क्षणाचा विचार न करता सुपरवायझरच्या कपड्यावर पचकन पानाची पिंक टाकतो आहे. खात्यात खळबळ माजलेली असा हा मास्तर. त्याच्याबरोबर गावोगावचे शेंद्राचे गोटे गोळा करण्यात मात्र आम्हाला कमालीचं थ्रिल वाटे. आमच्या ह्या चळवळीचा बहुजन समाजावर काही परिणाम झाला असेल असं मला वाटत नाही. उलट त्यांच्यात भौतिक गोष्टींची मुबलकता येत चाललेली. घरावर मंगळोरी कौरं, ऊस, द्राक्ष यांची पैसे देणारी पिकं, फटफटी, झेडपीचं राजकारण. पण त्यांच्या डोक्यात काही बदल होतोय असं वाटत नसे. त्यांच्याकडे महाराचा माणूस ओळखायचं अजब शास्त्र होतं. जो खूपच स्वच्छ राहत असेल तो महार. मी गावात देवळात गेलो तर एखादा मराठा माणूस मला मुद्दावून हटकायचा. तुझ्या आईला तू कोण रे तू? खुशाल माणसा खेटतोस? एकदा वैतागून मी म्हणालो, तुझ्या आईला तू म्हणजे मी मारत्याचा. अर्थात त्यांची शिवी दिली ती लकब म्हणून द्यायची आणि मी दिलेल्या शिव्यामुळे मराठा भडकला नसेल तरच नवल. वाटायचं सालं आपण शिकलो सवरलं तरी गावात गेलो म्हणजे विचारायचे, काय रे मारत्या महाराचा ना तू? महारपण जसं गोचिडासारखं चिकडलेलं होतं तसं मारत्याचा पोरगा म्हणून करून दिलेली ओळख ऐकून मी ओशाळायचो. मी घाईघाईनं सांगायचो, मी वरल्या आळीच्या मारुतीचा मुलगा नाही, खालच्या आळीच्या मारुतीचा आहे. वरच्या आळीच्या मारुतीला महारोग फुटला होता आणि महारोग्याचा मुलगा म्हणून
तर आपल्याला समजत नसावेत ना? ह्या केवळ शंकेनं मी अस्वस्थ व्हायचो आणि स्पष्टीकरण करण्यासाठी धावपळ करायचो. आज मला माझंच हसू येतं. खरंच हरीला काय वाटत असेल? हा हरी वरच्या आळीच्या मारुतीचा मुलगा, माझ्याच वयाचा. शाळेत जायचं नाही. गावकऱ्यांची गुरं राखोळीनं घेऊन यायचा. सुट्टी पडली म्हणजे त्याच्याबरोबर केव्हा केव्हा मी रानात जायचो. ओढ्यावर खेकडे फार छान धरायचा. मी मात्र खेकड्यांना त्याच्या पंगोड्यानं खूपच घाबरायचो. हा तेव्हा जिवंत विंचवाच्या माळा तयार करायचा. विंचू पकडणे हा त्याचा हाताचा मळ. मी सुट्टीत गावी आलो म्हणजे हा जीवलग मित्र व्हायचा. आई ह्याच्याबरोबर खेळू द्यायची नाही, पण मला मात्र हरीशिवाय चैन पडायचं नाही. कधी हरीच्या घरी गेलो म्हणजे त्याचा बाप अंगणात ऊन खात बसलेला दिसायचा. त्याच्या हातापायांची बोटं टापसलेली होती, नाक चेमटलेलं, रंग गोरा होता, पर सर्व अंगभर रेषांची जाळी. टरबूज उकलावं तसा त्या अंगभर भेगा पडलेल्या. हरीच्या बापाचा रोग पुढं हाताबाहेर गेला. घरातही त्याची सारे घृणा करीत. महारवाड्यातील मंडळी त्याला वस्तीतून हकलावं म्हणून हजगप करू लागली. शेवटी हरीच्या बापाची महारवाड्यातील उचलबांगडी केली. हरीनं मात्र त्याची मरेपर्यंत सेवा केली. शेतात दूर माळरानावर त्याला गवताची खोपी बांधून दिली. हरी त्याची भाकरी घेऊन जायचा. केव्हा केव्हा हरीबरोबर मीही जात असे. हरी मात्र मला जवळ येऊ द्यायचा नाही. दूर उभा राहायला सांगायचा. हरीच्या बापाचं दुःख पाहवत नसे. तो कुणाशी बोलत नसे. असं म्हणतात की त्यानं एकदा सापाच्या बिळात हात घातला होता, पण साप चावलाच नाही. दिवसेंदिवस त्याचे हातपाय सडत चाललेले. केव्हा केव्हा आपल्या पायातील जखमांतून काळे किडे वेचून काढताना तो दिसायचा. माळरानावरच खोपीत तो मेला. त्याचं प्रेत महारवाड्यात आणलं गेलं नाही. तिथंच मुरमात खड्डा खोदून त्याचा देह बारदानात गुंडाळून त्याला पुरलं म्हणतात. आज तिथं कोणतीच निशाणी नाही, नाही चिरा, नाही पणती. अगदी अलीकडची गोष्ट. हरी मुंबईला आहे एवढंच समजलं होतं. मुंबईत कधी गाठभेट नाही. भायखळा ते विटी असा लोकलनं प्रवास करीत होतो. मधल्या पॅसेजमध्ये बरीच मंडळी खाली बसलेली असतात. त्यातल्या एका चेहऱ्याकडं माझं लक्ष जातं. मी हरीला ओळखतो. त्याला पाहून मला धक्का बसतो. त्याचे हातपायही त्याच्या बापासारखे भेगाळलेले दिसतात. तोंड टापसलेलं, त्वचा लाल पडत चाललेली. हरीलाही महारोग फुटला म्हणायचं. माझ्याच हातापायांना महारोग फुटलाय असं क्षणभर वाटलं. कोंडवाड्यातील झाड ह्या कवितेची आठवण झाली. ही पानं कसली? महारोगाच्या बोटासारखी झडलेली पानं. खरंच हरीला तोंड दाखवू नये असं वाटलं. त्याच्याबरोबर मारलेल्या गप्पा, माळरानावर खेळलेल्या सुरपारंब्या, डोहात पकडलेले मासे, असं सारं बालपण डोळ्यापुढं उभं राहिलं. मी न राहून त्याला हाक मारतो. तो एकदम दचकतो. मला पाहून तो खूप खजील होतो. मला तो आता साहेब समजत असतो. फारसं बोलतच नाही. त्याचं सारं चैतन्य जसं काय कोणी शोषून घेतलंय. माझ्याकडे नुसता एकटक बघत राहतो. पुढच्या स्टेशनवर गाडी जेव्हा थांबते तेव्हा तो लगेच उतरून चालू लागतो. माझ्या लक्षात येतं पायाच्या जखमांमुळं त्याला चालताही येत नाही. तो जवळजवळ खुरडतच चालू लागतो. ट्रेन दूर जाईपर्यंत प्लॅटफॉर्मवरच्या त्याच्या कमी कमी होत जाणाऱ्या ठिपक्याकडे मी पाहत राहतो. त्या रात्री मला झोप लागत नाही. हरीचा केविलवाना चेहरा रात्रभर आठवत राहतो. हरीला 2 भाऊ होते. थोरला दामू आणि धाकटा भावक्या. ह्या 3 भावांपैकी फक्त हरीलाच कसा महारोग चिकटला ह्या विचारानं तसा मी बराच काळ हैराण होतो. दामू लक्षात राहिला तो वेगळ्याच कारणामुळं. महारोग्यांची पोरं म्हणून त्यांना भोवताली ओळखलं जायचं. तेव्हा त्यांच्या लग्नाचा तसा बिकट प्रश्न. ह्या घरात कुणीही जातवाला आपली लेक बाळ देण्यास धजावत नसे. दामूला कुणी दामू म्हणून हाक मारलेली आठवत नाही. सारे त्याला दाम्याच म्हणत. हा दाम्या तसा अंगापिंडानं वयात आलेला. शरीरातील घुसमटलेली वासना बहुधा त्याला छळत असावी. हा राहायचाही घाणेरडा. हातावर थुंकून दोन्ही तळहातावर घासणे ही त्याची लकब. पाहणाऱ्याला ह्या कृत्याची किळस यायची. हरी गावकऱ्यांची गुरं राखोळीला घेऊन जायचा, तर हा दाम्या गावच्या घोड्या वळायचा.
तालेवर आसामी आवडीनं घोडे पाळीत, त्यात घोडीच जादा पसंत. आमच्या लहानपणी गावातल्या बामणाची घोडी खूप प्रसिद्ध होती. ब्राह्मण तिला अंधारी द्यायचा म्हणतात. काळी जर्द, अंगावर माशी बसू द्यायचा नाही. बामण तिला दारू अंडी पाजतो असा प्रवाद होता. एकदा निघालेली ती रस्त्यात थरकायची. गोरा पण बामण हातात छडी घेऊन तिच्यावरून वाऱ्यासारखा जाताना दिसे. बामणाच्या घोडीशी स्पर्धा करण्याकरता पाटील मंडळी घोडी पाळत. ह्याच 2-4 घोड्या घेऊन दाम्या त्यांना घोंडाळीवर चरायला घेऊन जायचा. ह्यापैकी एका घोडीवर बसण्याचा मी लहानपणी प्रयत्न केलेला. कळवा सोडून त्यांचा लगाम करण्याचं मला हरीनं शिकवलेलं असतं. पण घोडीच्या पाठीमागे उभा राहिलो आणि घोडीनं मागच्या लाथा अशा काही झाडल्या की आईचं दूध आठवलं. दूरवर फेकला गेलो होतो. एक दिवस गावात दाम्याबद्दल बोंबाबोंब झाली. दाम्या घोडीला नाल ठोकतात तसं काही पाडतो, तिचे 4 पाय करकसून बांधतो आणि संभोग घेतो. ही ती बातमी. एवढं मोठं जनावर दाम्या बाईसारखं कसं वापरतो याचा आम्हा मुलांना अचंबा वाटायचा. काही मुलं सांगत, अरे हा घरातही घोडी आणतो, आपल्या म्हाताऱ्या आईला घराबाहेर हुसकतो आणि तिथं हा घाणेरडा प्रकार करतो. धोंडाळीवर उंच दगडावर उभा राहून घोडीला उभा करतो अशी ही बोंब होती. पण तेव्हापासून गावातील येणारा जाणारा त्याला घोडी जाव्या दाम्या म्हणून खिजवीत असे आणि तो मात्र म्हणणाऱ्याकडे निर्लज्जपणे पाहत हसत असे. त्या हसण्यापाठीही मला वेदना दिसायची. पाटील मंडळींनी मग एक केलं. तेव्हापासून घोडीच्या माय अंगाला बाळी टोचली. दामूच्या लैंगिक विकृतीची ही घटना. तर दुसऱ्या टोकाला सीताची घटना. वासना आतल्या आत कोंडल्यामुळं तिची हिस्टेरियाची भयानक केस झालेली. अर्थात त्या काळी हिस्टेरिया हा काय प्रकार होता हे समजत नव्हतं म्हणा. पण सीताला नवऱ्यानं सोडलं आणि तिला वेडाचे झटके येऊ लागले. तरुण वयात आलेली पोरं पाहिली की सीता बेभान व्हायची, लैंगिक हावभाव करायची, चक्क लुगडं फेडायची आणि रानमाळ पाळायची. तिचे नातेवाईक तिला घरात कोंडून ठेवत. तिच्या नवऱ्यानं मुंबईला दुसरी आऊ आणून ठेवली आणि सीताला तो नांदवायला नेणार नाही हे जसं सीताला समजलं तसं तिचं वेळ जास्तच झालं. गावानं काय करावं? चक्क तिला डाव देण्याकरता साखळदंडांनी मारुतीच्या देवळापुढं बांधून आणलं. स्त्रियांनी नागड फिरणं म्हणजे त्यांच्या इभ्रतीला तो डागच होता. तिला वेड्याचा झटका आला म्हणजे 1-2 पुरुषांनाही ती सहज हेलपाटत असे. डाव देण्याचा प्रकार म्हणजे खूपच अमानुष. आठवला की अजूनही अंगावर सरकन काटा उभा राहतो. गावात एक म्हातारा माणूस डाव देण्याकरता प्रसिद्ध होता. लांब लांबचे लोक त्याला डाव देण्याकरता आमंत्रण देत. फाशीचा दोर ओढणारा एखादा शेवाळलेल्या काळजाचा माणूस असावा तसा तो मला दिसायचा. डाव देताना वेड्या माणसाच्या बाजूलाच खैराच्या लाकडाची धुनी पेटवली जायची. त्यात लोखंडी सळ्या लाल जर्द तापवल्या जात. डाव देणारा हातात पेटती सळी घेऊन उत्साहानं पुढे सरसवायचा. डाव कसे देतात हे बघण्यासाठी भोवताली गर्दी जमलेली. ह्याच गर्दीत मीही श्वास कोंडून उभा. सीताला जेव्हा माथ्याला, दोन्ही कानाजवळ, आखाळ्यांना आणि पायाला घोट्याजवळ डाव दिले गेले तेव्हा तिनं आकाशभर मारलेल्या किंकाळ्या अजूनही आठवतात. पैशा एवढ्या जखमा झाल्या. डाव दिल्यावर एरंडाच्या पानातून तूप लावून जखमेवर थंडावा देण्यास मात्र ते विसरले नव्हते. एवढं होऊनही सीताचं वेड गेलेलं नसतं. ती जादाच वेडी होते. सीतासारखे डाव शंकरला का बरं देत नाहीत याचंही कोडं वाटायचं. मी पाहिलेलं खेड्यातील नीतिशास्त्र वेगळंच होतं. महारवाड्यातील काही तरुण श्रीमंत शेतकऱ्यांकडे सालानं होते. अशावेळी त्यांचा मराठा बायांशी हमखास संबंध यायचा. ह्या स्त्रिया त्यांचा उपभोग घेत, पण त्यांना पाणी वाढताना किंवा भाकरी देताना वरून देत. त्या स्त्रियाही त्यांचा बाट धरीत. ह्या प्रकरणाची गंमत वाटायची. तर ठाकर मंडळींचं नीतिशास्त्र वेगळंच. त्यांचा कारभार बराचसा खुल्लमखुल्ला. अशावेळी एखाद्या मुलीला परपुरुषापासून दिवस गेले हे ठाकरांच्या पंचांना समजलं तर त्या मुलीला पंचात आणलं जायचं. त्यावेळी असाच ऐकलेला एक फैसला आठवतोय. मुलगी चक्क म्हणाली, कुडाकडं केलं मायांग, त्यात किडूक गेलं का काडूक गेलं हे मला ठाव नाही. अशावेळी पंचांची बोलती बंद व्हायची. तिला निर्दोष सोडलं जायचं.
कधी कधी पोरं मांडीवर असायची, तिचं लग्न व्हायचं. मुलाचा बाप कोण असा फालतू प्रश्न नवरा विचारायचा नाही. न्यायनिवाड्याकडून आठवलं, त्या घटनेला मी साक्षी होतो. जे पाहिलं ऐकलं त्याचा माझ्या मनावर अजूनही खोलवर परिणाम आहे. पांढरपेशा समाजाच्या नीतीच्या कल्पना म्हणजे बाहेर वास उडू देऊ नये. अशामुळे 4 भिंतीच्या आत एखादी घटना झाली तर ती आतल्या आत बुजली जाते. तिचा समाजात प्रभाव होत नाही. पण महार समाजात एखाद्याच्या घरात असं काही झालं तर प्रथम घरातील सासूच अंगणात उभी राहायची. महारवाड्याला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात गरजायची, काय ग सटवे, कुठं शेण खायला गेली होतीस? त्यावेळीही अशीच एक चमत्कारी घटना महारवाड्यात झालेली. सुननं काही वाईट प्रकार केलाय असं नव्हतं. त्या घटनेत सासराच सुनेच्या अंथरुणावर गेलेला. सून खूप नेकीची असते. नवरा नोकरीनिमित्त मुंबईला राहावयास घर मिळत नाही, त्यामुळं नुकतंच लग्न झालेल्या बायकोला तो मुंबईला घेऊन जाऊ शकत नव्हता. सासरा विधूर, 4 चौघात बसणारा उठणारा. ज्या रात्री सासरा अंथरुणावर येतो त्याच रात्री सून बोंब मारून उठते. नवऱ्याला तार करून बोलवलं जातं. सारी मंडळी त्याचा निवाडा करायला पारावर बसलेली असतात. महारवाड्यातील कर्त्या जावजीबुवानं विषयास तोंड फोडलेलं. ह्या गोष्टीचा निर्णय काय लागतो म्हणून भाऊबंद जमा झालेले. जावजीबुवानं सांगितलेली गोष्ट अजूनही आठवते. जावजी सांगतो, एक राजा असतो. त्यानं दरबारात एका रुमालात गारगोटी बांधून आणलेली होती. दरबारात सारे सरदार पंडित उपस्थित. तो सांगत असतो, बघा हो, गारगोटी किती बिलबिलीत. सारे गार चाचपून माना डोलवतात. एक चतुर माणूस निर्भयतेनं म्हणतो, महाराज, गारगोटी नाही बिलबिलीत, भीड बिलबिलीत. त्यावर जावजीबुवा सर्वांच्या तोंडाकडे पाहतो. आपण प्रश्नांची दांडी पाडलीये असा जावजीचा समज असतो. पण नवरा मुलगा हा प्रश्न वेगळ्याच पद्धतीने हाताळतो. तो म्हणतो, ही जी मी बायको केली आहे ती माझ्यात आणि बापात सामायिक आहे. मी काही म्हाताऱ्या बापाला दुखावणार नाही. पाहिजे असेल तर सासऱ्यानं मुलगी घेऊन जावी. ह्या उत्तरानं सारेच दिपून जातात. पुढं काय बोलावं ते कुणाला सुचत नाही. आपण न्यायनिवाडा करू असं जे पंचांना वाटलं ते सारं त्या दिवशी हिरमुसतात. सासरा काय समजायचं ते समजतो. मी मात्र दिलेल्या निर्णयामुळे अंतर्मुख होतो. शेवटी अशा प्रश्नाकडे पाहण्याचा हाही हे दृष्टिकोन असू शकतो. त्या दिवशी त्या माणसानं असा जगावेगळा निर्णय कसा बरं दिला, हे धारिष्ट त्यानं कसं बरं मिळवलं, हा प्रश्न माझ्या मनात बराच काळ सतावत राहिला. हे मात्र खरं. तर मित्रांनो, बलूत या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागाला मी येथेच विराम देते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.